आधी प्रवीणजी तुमच्याकडे येते पुन्हा एकदा अभिनंदन। आता अखेर कुठेतरी भाजपने सगळ्या पातळ्यांवरती यश संपादन केलंय, याचं समाधान आहे का? 100% समाधान आहे। नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीवर प्रचंड विश्वास महाराष्ट्रातील जनतेने ठेवला, देवाभाऊंच्या विकासावर विश्वास ठेवला। महानगरपालिकेमध्ये 29 पैकी 25 जागा मिळवून तेव्हाही विकासाला लोकांनी मतदान केलं। शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आणि आता जिल्हा परिषदेमध्ये बघाल की 7 जिल्हा परिषदा जवळपास भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगलं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। आता आमच्या भरत शेठ गोगावले साहेबांचे इथं निर्विवाद त्यांना 100% यश मिळालेलं आहे। मी भरत शेठचं आमच्या अभिनंदन पण या ठिकाणी करतो। आणि आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये जवळपास 52 पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा एकट्याचा फडकलेला आहे आणि शिंदे साहेबांकडे 26 आणि 25 अजितदादांकडे। याच्यामध्ये सगळीकडे 80 ते 90 ठिकाणी महायुती म्हणजे या ठिकाणी आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रचंड यश मिळालेलं आहे। त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाची धुळदाण त्या ठिकाणी उडालेली आहे। पण प्रवीणजी या सगळ्या मागे सातत्याने जे ऑपरेशन लोटस सक्रिय होतं गेल्या काही महिन्यांपासून त्या यशाचं हे गमक आहे का? नाही, 100% बघा, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा मेहनत घेणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं मेहनतीवर आणि आमच्या सगळ्यात मोठी जी जमेची बाजूने ताकद असेल तर माननीय देवाभाऊंचा चेहरा, विकासाचं त्यांनी जे व्हिजन या महाराष्ट्राला दिलेलं आहे ते बघा, नगरपालिकेला स्वीकारलं, महानगरपालिकांना स्वीकारलं, मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा माननीय देवाभाऊंच्या व्हिजनला त्या ठिकाणी मुंबईकरांनी साथ दिली। तुम्हाला थोडंसं थांबवते, थोड्याने पुन्हा तुमच्याकडे येणार आहे, पण आता सध्या मी अंबादास दानवे यांच्याकडे जाते। ते सध्या आपल्याशी फोनवरनं संपर्कात आहेत। अंबादासजी, एकंदरीतच कोकणाचा जर निर्णय बघता कुठेतरी धक्का बसलेला शिवसेनेला, ताकद कुठेतरी कमी होत चालली अशी भीती यातून मनाला वाटतेय का या क्षणी? निश्चित काही या गोष्टी झालेल्या कबूल केल्या पाहिजे, आता काही ना कबूल करण्यात काही अर्थ नाही। परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेचा गट असेल, ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्ती याची जी उधळपट्टी आहे, याची जी उधळपट्टी चालू आहे, या उधळपट्टीचे आता प्रवीण भाऊ बोलत होते विकासाचा व्हिजन। आता या महाराष्ट्रात कोणता विकास झाला हे जरा सांगितलं किंवा लोकांसमोर आलं तर बरं। आता ग्रामीण भागात आम्ही फिरत होतो, शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाचे मुद्दे ठिकठिकाणी आहेत, शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या भावाचे मुद्दे आहेत। आज एवढी अतिवृष्टी झाली होती, दिवाळीला 33,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, त्यातले पैसे लोकांना पोहोचलेले नाही, तरी लोकांनी मतदान केलं, हे कबूल केलंच पाहिजे। पण हे न होताही मतदान भारतीय जनता पार्टी झालं हे 100% कबूल आहे। परंतु या गोष्टी कोणत्या झालेल्या नाही ह्याही तितक्याच सत्य आहे की मागच्या काळात दसऱ्याच्या आधी अतिवृष्टी झाली, दिवाळीच्या आत 33,000 कोटीचं पॅकेज पोहोचेल सांगितलं, कोणत्याच गावात कुठे केलेलं नाही। आज कापसाच्या भावाची परिस्थिती वाईट आहे, कर्जमुक्ती करण्याचं घोषणा भारतीय जनता पार्टीने केली, ती झाली, तरी लोकांनी मतदान केलं, आता हे कबूल केलं पाहिजे। बर ठीक आहे, नक्की। प्रशांतजी तुमच्याकडे येते। प्रशांतजी, एकंदरीतच कुठेतरी विरोधकांची इच्छाशक्तीच कमी पडत चालली आहे का, असा मतदारांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण असं चित्र सातत्याने दिसतंय, अशी एक प्रतिक्रिया येते। तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? एक सर्वप्रथम सगळ्या माध्यमांनी असेल किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक एक निश्चित या ठिकाणी बाब स्वीकारेल, ते म्हणजे जे विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी महायुतीच्या विरोधात लढले त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाची एकूणच जी काही कामगिरी ती नेत्रदीपक आहे। ती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असेल, महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये असेल। एक आहे की मागच्या 2-5 महिन्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जे काही पुढे जाण्याचे चित्र होतं त्याच्यामध्ये कुठेतरी काही ठिकाणी अडचणी आल्या, त्याच्यामुळे कदाचित आम्ही एकत्रित लढलो नाही, त्याच्यामुळे काही ठिकाणी पराभव स्वीकारायला लागला किंवा आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी पडलेलो आहे। पण काँग्रेस पक्ष म्हणून मान्य हर्षवर्धनजी सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे त्या ठिकाणी धीरजी देशमुख साहेब असतील किंवा मान्य बंटी पाटील साहेब असतील, यांनी खूप चांगले यश मिळवले। त्याच्यामुळे या यशाच्या संदर्भामध्ये सुद्धा
बाकीच्यांनी कौतुक करावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. बरं. पण आता पुढच्या म्हणजे हा जो जिल्हा परिषद पंचायत समितीचा पहिला टप्पा झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या काही आमच्या बॅक टू बॅक निवडणुका आल्या, नगरपालिका, त्याच्यानंतर लगेच महानगरपालिका, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा ताण आला. जी काय संसाधनं नाही का महायुतीकडे होती त्याच्यामध्ये आम्ही जे काय काँग्रेस म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जे काय लढला त्याच्यामध्ये आमच्याकडे तेवढी संसाधनं नव्हती. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण संसाधनं नव्हती म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, या निवडणुकीमध्ये एक चित्र निर्माण झालेले. मी पश्चिम महाराष्ट्रातले 50 गट असे दाखवू शकेल जिल्हा परिषदचे, ज्याच्यामध्ये 50-50, 60-60 कोटीच्या निवडणुका झाल्या. म्हणजे आमदारकीला सुद्धा लाजवेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा लाजवेल अशा निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे कुठेतरी हाडाचा कार्यकर्ता नावाचा जो एक वर्ग आहे तो संपुष्टात येतो का काय? आणि सत्ता आणि संपत्तीतून नका निर्माण झालेला हा उद्रेक एका दिवशी लोकशाही संपवतो काय, अशा प्रकारची परिस्थिती. त्यामुळे आज जरी माहितीने यश मिळवलं असेल ते आणि आमचं जे प्रशांतजी, तुमचे जे हे मुद्दे आहेत की कुठेतरी हाडाचा कार्यकर्ता ह्याच्यामुळे संपुष्टात येतोय का आणि